आणि निलेश खामकर या सर्वांना विनंती आपण या मंचावरती आपल्या सर्वांचा सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आकाश तोचकर ला विनंती आपण या मंचावरती स्वागत आहे आपलं आकाश. बघा 3 ते 4 कार्टून आहेत आमचे जे मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर फिरतात. मॅच ऑन 4 षटकांचे मॅच आहे. षटक क्रमांक पहिलं रोहित साठी पहिला बॉल आणि ते फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम यश ग्रुप संघाला फलंदाज बाद. आपण पाहिलं तर धाबा धाव फलकामध्ये एकही नाही आणि पहिला गडी गमावलाय. 4 षटकांच्या मॅच मध्ये आपण पाहतो एक अतिथीची लढत तुम्हाला पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. अगदी आपण पाहिलं तर एका कॅलिबरचे संघ आहेत आणि आता मैदानाच्या मध्ये दिबा गाव हा संघ गोलंदाजी करतो. टॉस जिंकल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांची अंमलबजावणी चालू आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ॲव्हेंचर 11 आणि आदर्श स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये लढत होईल. आखो टप्पाचा बॉल गौरव मात्रेसाठी हा देखील फटका फसलाय. झेल घेण्याचा प्रयत्न आणि ते सोपा साधा झेल ड्रॉप करण्यात आलाय. सचिन सुनील त्या ठिकाणी होते आय थिंक सो शेरा होते पण पाहिलं तर हा झेल ड्रॉप करण्यात आला. कदाचित गौरव मात्रेला मिळालेलं जीवनदान ही चूक होती की श्रेयस 11 दिवा गाव संघाची घोडचूक होती. मात्र आपल्याला पाहायला मिळेल यश ग्रुप संघाकडून खेळत असताना गौरव मात्रे ऑन साइडला वर शॉट सुदर्शन जाधवच्या बॅट मधून बन क्वालिटीचा ब्रँडेड धडाका. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. रन्स मिळतील पूर्णपणे 6 फटक्यामध्ये पाहायला मिळाला. सुदर्शन जाधवच्या वजन धाबा मिळाला एकंदरीत अर्धा डझन. फटका पाहायला मिळाला. अक्षरशः डोळ्यांचा पारणं फिरणारा फटका होता. ड्राईव्ह करत असताना बॉलच बॅक ड्राईव्ह मिडॉनला हा चेंडू होता. एकही धाव नाही आहे. पहिला डॉट पहिली विकेट माफ करा त्यानंतर सिंगल गौरवला मिळाली. षटकाराला सुदर्शनच्या बॅटमधून आणि आता हा डॉट बॉल आलेला आहे. पहिलं षटक प्रगती पथामध्ये गोलंदाज रोहितला पण पाहतोय ओव्हर द विकेट. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंडच्या रूपानं धक्का क्रमांक 2 लागलाय. तो टीम यश ग्रुप संघाला आपण पाहतोय आणि आता फलंदाज इथे मात्र होईल बाद. धक्का क्रमांक 2 लागला. पण पाहिलं तर सुदर्शन जाधव त्याला माहिती आहे स्वतःला की बॅटची कडा आहे. स्वतः या ठिकाणी खेळाडू वृत्ती दाखवत असताना स्पोर्ट्समन स्पिरिट कशाला म्हणतात म्हटलं जातं ना. खोटं खेळून जिंकण्यापेक्षा खरं खेळून हारला तरी चालेल परंतु खेळाडू वृत्ती तुमच्याकडे असली पाहिजे. मग क्रिकेटचा आदर आणि सन्मान याच गोष्टीमुळे होतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे बॉल चाललाय. शॉट फाईन लीगला हा नक्कीच आपण पाहतोय. हे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडू सुदर्शन जाधव ज्याने राजक्रीडा मंडळ
कुळगाव संघासाठी अविरत सेवा केली आहे आणि आज शहरी गटातून खेळत असताना यश ग्रुप संघाच्या वतीनं चांगले बॅटिंग मागच्या मॅच मध्ये केले, परंतु त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या प्रचंड अपेक्षा होत्या त्या मात्र यश ग्रुपला, आणि ते कुठेतरी तो बाद झाल्यानंतर हा स्पष्ट आता मात्र चिंतेचं वातावरण आहे खेळाडू कक्षामध्ये. गौरव म्हात्रेला जीवनदान मिळालंय, त्याला मात्र त्याचा फायदा घ्यायचा आहे. संघाची धाबा संख्या फलकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहतोय 8 धाबा आहेत. गावदेवी खरबाई क्रिकेट संघाला प्रेझेंट करणारा खेळाडू आपण पाहतो गौरव म्हात्रे नॉन स्ट्राईक एंड आहे आणि सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला दशरथला तुम्ही पाहताय. गोलंदाज याच दरम्यान सन्माननीय सतीशजी पवार यांचे अडीगाणे आगमन झालंय. त्यांना विनंती आपण या मंचामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. ऑल टीम आमचे जे मेंबर्स आहेत, संतोष असतील, वैभवजी सोनगे जे नुकताच काल साताऱ्यावरून बदलापूरमध्ये आलेले आहेत, म्हणजे घाटावरून मुंबई आणि मुंबईवरून घाटावरती हा त्यांचा प्रवास असतो. गोलंदाज सज्जत महेश, यावेळेस फटका चांगला आहे. दशरथच्या बाट मधून निघतात अग्नीच्या ज्वाला आणि लॉंग ऑन सीमारेषे बाहेर पडतो तो तोफेचा गोळा, षटकार. मधून सेट होऊन आलाय फलंदाज दशरथ, बॅटिंग करतायत. पहिलाच बॉलवरती आक्रमण महेश वरती. इथे लाईन चांगली पाहायला मिळते. हा चेंडू अप्रतिम होता, परंतु कदाचित पंच आमच्याकडे बळतात. कुणाल भोईर सर, वाईट बॉल. कदाचित आपण पाहतो जिथे आमचे कॅमेरामॅन दीपेश म्हात्रे आहेत ना, तिथे हा बास्पिट असं ना तर आम्हाला ॲक्युरेट लाईन पाहायला मिळाली असती. ऑन साइडला व्हॉट अ शॉट बाय दशरथ चव्हाण, परंतु इथे फटका फसलाय आणि ते चांगलं जजमेंट तिथे म्हणता येईल. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागला असताना टीम यश ग्रुप संघाला फलंदाज बाद. षटकार त्याच्या बॅट मधून आला. लॉंगॉनला हा देखील फटका जबरदस्त खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे फटका फसला. अगदी सीमारेषे लगत पेट्रोलिंग करत असताना फिल्डरने तो झेल टिपला. समोर आपण पाहतो जे कार्टून्स आहेत आमचे छोटे छोटे खेळाडू आहेत, छोटे छोटे प्रतिनिधी आहेत आणि पूर्णपणे या आजूबाजूच्या परिसराचा ते आढावा घेतात आणि फेरफटका मारत असताना कदाचित या स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. हा फटका प्रणव लाडचा जो कॅप्टन आहे, संघनायक आहे यश ग्रुपचा, तिथे मात्र सेकंड नाही तर थर्ड अटेम्प्ट मध्ये देखील आपण पाहतो हा झेल टिपण्यात आलाय. फलंदाज बाद. फर्स्ट सेकंड तिसऱ्या अटेम्प्टला कॅरी केलाय आणि त्या धक्का क्रमांक आणखीन एक लागत असताना यश ग्रुप संघाला फलंदाज बाद. तौरेशला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. एक कदाचित व्यावसायिक खेळाडू असले ना तर तुम्हाला वेगवेगळी नामं पाहायला मिळतील, कारण मी मगाशी सांगितलं की व्यावसायिक संघ म्हटलं ना निलेश कामकर तर 11 स्टेशनवरून उचललेले हे 11 खेळाडू असतात. 11 गावातून. ऑन साइडला आडवा बॅटने केसला बॉल चाललाय. ऑन साइडला शतक घेतात. एका टप्पाकर चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मिसफील्ड पाहायला मिळाली. त्याचा फायदा घेऊ शकले नाही या बॅट्समन.
गौरव मात्रेला हवी स्ट्राईक. आता मात्र तो सध्याच्या घडीला स्ट्राईकला आहे. एक त्याला जीवनदान मिळालंय, परंतु अद्यापपर्यंत गौरव मात्रेचा आपण विचार केला तर फक्त एका धाबेवरती तो नाबाद खेळतोय. जिथे मात्र त्याला जीवनदान मिळालं ना, ती धाव त्याच्या खात्यात जोडली गेली आहे. चांगला खेळ त्याला करावा लागेल, शांत डोक्याने खेळ करावा लागेल. म्हटलं जाताना पायाने चाललं तर अंतर कापता येतं, परंतु तुम्हाला शांत डोक्याने चाललं ना तर चांगले चांगले विक्रम देखील करता येतील. ऑन साईडला आडवा बाटणे, हा देखील फटका गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय, इथे मात्र नशिबाची साथ मिळते गौरव मात्रेला. बॉल सीमा पार, धाबा मिळतील 4. आपण पाहतोय जिथे जीवनदान मिळालं तिथे गौरव मात्रेसाठी एकच वाक्य मी म्हणेन, बुडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त नुसतं लढ म्हणा. कवी कुसुमाग्रजाने काढलेली गायलेली कविता आहे. आणि अगदी आपण पाहतोय कदाचित गौरव मात्रेसाठी ती सूट होते. चौकार आला त्याच्या बाटमधून. सेन्सेबल क्रिकेट, जितकी आक्रमकता आहे तितका संयम देखील आहे. आणि हा चेंडू या दरम्यान डॉट आला. षटक क्रमांक आपण पाहतोय. तेजस आम्हाला सांगतायत की पहिल्या षटकामध्ये 8 होत्या, या षटकामध्ये एक षटकार दशरथच्या बाटमधून आला, तो बाद झाला. एक अतिरिक्त धाव देखील आली. त्यानंतर लगेचच फलंदाज तवरेज प्रणव बाद झाला आणि लगेच आपण पाहिलं तर एक चौकार गौरव मात्रेच्या बाटमधून आल्या. या षटकामध्ये आल्या केवळ 12 धावा आणि आता 10.00च्या सरासरीने 20 धावा या धावा फलकावरती आहेत. चांगली सुरुवात येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. नेक्स्ट मॅच ॲव्हेंजर 11 आणि आदर्श स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती, आपण टॉससाठी लगेच त्वरित आमच्याशी संपर्क करा. थोड्याच वेळात निलेश कामकरांचे अत्यंत जवळचे मित्र सुरेश धुळे यांचे आगमन होईल. कारण चेंज द गेम जोबेली संघ जेव्हा येतो तेव्हा सुरेश धुळे हे निलेश मेंटॉरच्या भूमिकेत असतात. बीस धावा फलकावरती गोलंदाज आमिर. लेफ्ट हँडर बॅट्समनसाठी हा बॉल अत्यंत चांगला आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 3 ला सुरुवात झाली आहे. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला चेंडू डॉट आलाय. धावा फलकावरती स्थिर आहेत. 20 धावा ज्या 2 षटकामध्ये बनवण्यात आलेल्या आहेत यश ग्रुपच्या वतीनं. पुढून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची गडापाठी मागे चालला. बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सज्ज, तोपर्यंत मिळेल एक धाव आणि एका धावेने संघाचा धाव फलक पुढे सरकते. 12 चेंडू शिल्लक होते. 12 चेंडूमध्ये किमान याही 12 चेंडूमध्ये 20 धावा बनवण्याचा प्रयत्न यश ग्रुपचा राहील, कारण त्यांच्याकडे चांगले गोलंदाज देखील आहेत. रोहित सारखा एक अष्टपैलू खेळाडू जो पहिल्याच बॉलवरती बाद झाला. थोडीशी निराशा व्यक्त केली रोहितने. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर एक चौकार षटकार आला, तिथे तो बाद झाला लवकर. इथे हा बॉल प्रचंड वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि इथे हा चेंडू डॉट आला. आज संडे है, सुपर संडे, फन डे. अर्थातच आमचे फनी जे प्रेक्षक आहेत, कार्टून्स, आदर्श स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन आणि ॲव्हेंजर्स आलेले आहेत. संदीपजी एरम, तुषार पवार, वैभव सोनके, संतोष मोरे यांना विनंती, मुकेश लाड यांना विनंती, आपण या मंचावरती स्पर्धा मित्रांनो आपली आहे. कदाचित तुम्ही तिथे उभं राहून मॅच पाहतात हे आम्हाला आवडत नाही आहे. या आपण मंचावरती, तुमची जागा आमच्या मनामध्ये आहे आणि अतिथी कक्षामध्ये आहे. निलेश कामकर यांना विनंती, आपण देखील या. आपले स्वागत आहे. आमच्या अत्यंत जवळच्या मित्र निलेश, कारण जेव्हा आम्ही शिरगावमध्ये येतो तेव्हा सत्संग क्रीडा मंडळ शिरगावचे सर्वच जे प्लेयर्स असतील, जे सहकारी असतील, भरपूर प्रेम त्यांच्या वतीनं देण्यात येतं. आणि जोबेली शिरगाव म्हटलं तर हे जवळचं नातं आहे. एकवीस धावा फलकावरती आहेत. मॅचच्या दिशेने आपण जाऊ. गोलंदाज आमिर कबाशा दिशेने फटका खेचलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि 2 धावांचा कॉल या ठिकाणी करण्यात आलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागत असताना आपण पाहतोय
धाबा बादच्या रूपाने मिळणार सांघिक यश श्रेयस 11 दिवा गाव संघाला. फलंदाज बाद. टॉस करू. मी विनंती करणार कल्पेश भोसले केबी यांना की आपल्या शुभास आपण टॉस करायचं आहे. केबीला तुम्ही पाहतात ग्रामीण गटातून देखील चांगला खेळ झाला. शिरगाव या संघातून ते खेळले. त्यानंतर आज तुम्हाला शहरी गटातून देखील केबी खेळताना दिसेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे ते पदाधिकारी आहेत, कमिटी मेंबर्स आहेत. टॉस जिंकलाय अबेंजर आदर्श स्पोर्ट्सने. अबेंजरच्या विरोधात आपला निर्णय आपण कळवायचा पेंडिंग आहे. शहरी गटातील संघ जेव्हा असतात तेव्हा सगळ्यांचा विचार घेणं गरजेचं आहे. षटकार ओके, षटकार आलेला आहे. मला तेजस देखील सांगतात आमच्या ऑफिशियल पंच देखील आम्हाला सांगतायत की षटकार करून आपलं लक्ष थोडंसं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होतं. धाबा धाव फलकामध्ये 28. टॉस या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आदर्श स्पोर्ट्स या संघाने टॉस जिंकलेला आहे. अबेंजरच्या विरोधात त्यांचा निर्णय लगेच येईल आमच्यापर्यंत. या पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर आपण निर्णय लगेच त्यांच्याकडून घेऊ, कारण शेवटचा आता अंतिम षटक आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संकेत. पहिलाच बॉल संकेतचं भव्य स्वागत केलंय. बॉल चालला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त फटका होता. शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल, देन पॉवरफुल, दे दनादन षटकार. जबरदस्त उतून मात्र परफेक्ट संपर्क झाला. वेगाला वेगाने प्रतिउत्तर पटलं जाताना महत्व वेगाला नाही तर ज्या वेगाने आपण कोणत्या दिशेला चाललेलो आहे त्याला फार महत्व आहे. आणि या मॅच मध्ये तसा षटकार पाहायला मिळाला. बासमन अक्षयच्या बाटमधून षटकार आला. अक्षय देशमुख आहेत, आय थिंक सो कानूर बॉईज संघाचे खेळाडू आहेत. आणखीन एक फटका चांगला पाहायला मिळाला, परंतु तिथे मिसटायमिंग होतं. एलिव्हेशन मिळालं नाही अक्षय देशमुखच्या फटक्याला. फलंदाज होता बाद. ग्रामीण गटातून चांगला खेळ त्यांचा देखील राहिला मोहाची बाडी संघाच्या विरोधात, परंतु शेवटच्या क्षणाला तो सामना त्यांना गमवावा लागला. आणि रात्रीचा प्रवास करून आता पुन्हा एकदा डे फॉर्मॅट मध्ये अक्षय देशमुख या ठिकाणी सज्ज झाले यश ग्रुप संघासाठी खेळण्यासाठी. आणि ते फलंदाज होतात बाद. एका षटकाराने माघारी परतावा लागेल. धाबा धाव फलकामध्ये तब्बल 34 धाबा 34. गोलंदाजी करतात. कमबॅक केला जाईल म्हटलं जाताना नकारात्मक गोष्टी किंवा नकारात्मक दृष्टिकोन जेव्हा तुमच्या पंक्चर टायर सारखा असतो तो बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि तसाच तुम्हाला आता मात्र काहीतरी बदल करायचे आणि आता आपल्या संघामध्ये तो बदलाव करत असताना सातत्याने प्रत्येक ग्रामीण संघाचं हे उद्दिष्ट असतं, शहरी गटाचं देखील हेच उद्दिष्ट असतं. आणि अगदी आपण पाहिलं तर 11 स्टेशनवर उचललेले 11 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. व्यावसायिक दर्जाचे हे खेळाडू आहेत आणि त्यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. आज बदलापूर नगरीमध्ये दाखल झालेले हे सगळेच तारे सितारे आपण पाहतो. आज धुरंधर तुम्हाला पाहायला मिळतील. बदलापूरचे असतील, त्यानंतर कल्याण, डोंबिवली, कर्जत, नेरळ परिसर असेल, मुरबाड असेल, शहापूर असेल, सर्वच बेल्ट मधून आज तुम्हाला जणू काही दिवा, ठाणे याही परिसरातील खेळाडू पाहायला मिळतात.
आणि सर्वांचं आपण या बदलापूर नगरीमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करू. आणि आता प्रचंड इथे मात्र प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. जिथे प्रेक्षकांचं महापूर तिथे आमचं कुळगाव बदलापूर असं आम्ही नेहमीच म्हणत असतो. आणि तसंच आज या रविवारी सुट्टीच्या दिवशी तुम्हाला या क्रीडा नगरीमध्ये महापूर येताना पाहायला मिळेल तो प्रेक्षकांचा. षटक क्रमांक आपण पाहतो शेवटचा चालू आहे. धाबा संख्या धाव फलकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहतो 34 धाबात. तेजस ठाकरे यांना तुम्ही पाहतायत. अबेंजर बाईकचे ते मानकरी आहेत. टू व्हीलर बाईक आज अबेंजर संघ देखील खेळणार आहे. अबेंजर 11 कदाचित आम्हाला वाटलं की त्या संघाला प्रेझेंट करतील तेजस ठाकरे, परंतु आज थोडंसं कुठेतरी इंजरी असल्या कारणाने थोडंसं आराम विश्रांती गृहामध्ये आहेत ते. ओबी 11 हा संघ देखील असता इन ॲक्शन मध्ये. दीपक पेंडुलकर जे आमचे भाऊ संघाचे पुरस्कर्ते आहेत. जबळ जबळ महाराष्ट्राच्या बाहेर देखील ओबी 11 बदलापूर संघाने आपल्या नावाची चर्चा दखल घेण्यासाठी भाग पडले. गोव्या राज्यात देखील चांगला खेळ त्याने केलेला होता. अनेक दिग्गज खेळाडू या संघाला प्रेझेंट करतात. चांगला फटका लॉंग ऑफला आपण पाहतोय. वाडिश ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला बॉल अडवण्यात आलाय आणि या 2 धावा सहजतेने मिळतात. धाबा धाव फलकामध्ये आपण पाहतोय येथे शेवटच्या षटकामध्ये येत असताना 36 धाबा धाव फलकामध्ये होतात. काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. स्टील 1 to go. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. कदाचित हे भाकीत केलं होतं आमच्या ऑफिशियल स्कोररने की हा चेंडू हा फटका रिवर्स खेळेल आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. डॉट बॉल आलाय. धाबा धाव फलकावरती येत 36, 36 आणि 37 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स. संपन्न झालेलं आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या षटकामध्ये धाबा पाहायला मिळाला, परंतु 36 धाबात 9.00च्या सरासरीने आणि आता 37 धाबांची गरज आहे. नेक्स्ट मॅच अबेंचर 11 वर्सेस आदर्श स्पोर्ट्स आणि त्यानंतर झुंजार 11 वर्सेस चेंज द गेम जय हनुमान जोबेली संघ तुम्हाला पाहायला मिळेल. या सर्वांना प्रेम धुळे अंडर 24 चा खेळाडू त्याचं आगमन झालेलं आहे. आय थिंक सो त्याचा सहर्ष मनपूर्वक स्वागत. जोबेली संघ इन ॲक्शन मध्ये राहील शेवटच्या लढतीमध्ये. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे आज नसेल
अशी माहिती मिळते. कदाचित प्रेम धुळे आम्हाला सांगतात. चला मॅचला आपण लगेच चालू करणार आहोत. फिल्डिंग सजवण्यात आलेली आहे. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळेल. आकाश शेठ संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेतात. 24 बॉल 37 धाबांची गरज आहे. स्ट्राईक एंडला नितीन, नॉन स्ट्राईक एंडला सचिन. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो. अक्षर देशमुख बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होतात. कानोर एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज कानोर बॉईज या संघाकडून सातत्याने प्रतिनिधित्व करलेला हा खेळाडू आपण पाहतोय. अक्षर देशमुख षटक क्रमांक पहिला पाठच्या आतलीकडे तिथे धाव मिळाली नितीनला 1. नितीन सचिन कदाचित हे रायमिंग जुळणार आहे. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. 37 धावांची गरज आहे आणि त्या 37 धावा वाचवण्याचा प्रयत्न करेल का यश ग्रुप हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र सरळ चेंडू बॉडीवरती आदळतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. चांगली फेकी होती. बॅकअप देखील मिळाला मिडॉनला आणि अगदी आपण पाहिलं तर स्टान लगत इथे प्रणव लाडचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आला. धाबा धाव फलकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहतो एक सिंगल आली आहे. श्रेयस शिलवंत दिवागाव वर्सेस यश ग्रुप. बदलापूर प्रफुलजी मोरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. ऑन साइडला फटका चांगला दर्जाचा स्ट्रोक आपण पाहतोय. याच दरम्यान अक्षय देशमुखच्या विरोधात आलाय. एक जबरदस्त प्रहार केलाय. कडवा प्रहार होता. बॉल सीमा पार. षटकार. सतीश पवार यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आपण या. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान आपण पाहतोय ड्राईव्ह करत असताना बॉल वाईड लॉंग ऑफला झाला. सुदर्शन जाधव तोपर्यंत 2 धावा मिळतील सचिनला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावा धाव फलकावरती आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावा मिळतील सचिनला आणि या 2 धाव्याने संघाची धावा संख्या धाव फलकावरती 9 या अंकावरती पोहोचली आहे. आखू डब्बाचा बॉल. आणखीन एक पलट बार अक्षयच्या विरोधात. जबरदस्त फटका होता सचिनच्या बॅट मधून. बन क्वालिटीचा ISI ब्रँड मार्क षटकार. वेगाने पुढे सरकतात. 2 षटकार आले. मोठे फटके पाहायला मिळाले अक्षयच्या विरोधात. बॅटच्या आतलीकडा मिडॉनला चेंडू चालला तोपर्यंत डायरेक्ट हिट केला. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल नितीनला. काही गरज होती का हा देखील मोठा प्रश्न आहे. परंतु आता आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट आणि ते फलंदाज धाव बाद.
त्याच्या बरोबर आक्रमण त्यानंतर त्यांना मिळालं सांघिक यश या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती येत 15 धाबा. एक चांगला स्टार्ट स्वप्न सुरुवात केली आहे श्रेयस इलेव्हन संघाने. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पहिला बॉल रोहितचा त्याच्यावरती आक्रमण. बॉल कदाचित आणावा लागेल शोधून बाउंड्री लाईनच्या पलीकडून. धाबा 6 षटकार. षटकाराने मात्र आता धाव फलकावरती प्रचंड वेगाने पुढे सरकतात. 21-21 सदतीस धावा संख्येची गरज आहे आणि आता फलंदाज होईल बाद. परतबल लागेल आणखीन एक फलंदाजाला. फलंदाज संकेत बाद. तो ज्या ठिकाणी बाद झाला परंतु त्याचं काम तो करून मात्र बाद झाला. एक षटकाराला जोबेली टीमचा हिट मान रोशन धुळे आगमन झालेले सहर्ष मनपूर्वक स्वागत. अनेक कार्ड तुम्हाला पाहायला मिळतील आज ग्रामीण शहरी परंतु व्यावसायिक आज संघ म्हणून दाखल होताना आपल्याला प्रत्येक संघ पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतोय 2चा खेळ चालू आहे. रोहितच्या विरोधात पहिला षटकार आला त्यानंतर फलंदाज बाद. पुन्हा एकदा धीम्या गतीनं खेळण्याचा प्रयत्न होता. सेन्सेबल क्रिकेट आपण पाहतोय. चांगला चेंडू होता रोहितचा त्यावरती सन्मान देणं फार गरजेचं आहे. क्रिकेटचं तंत्र आहे. चांगला चेंडूला सन्मान तुम्ही द्या. खराब चेंडूचा कर्पूस समाचार देखील घेतला जातोय आणि तसा प्रयत्न या मॅच मध्ये टीम श्रेयस इलेव्हन दिवा गाव करते. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. हा देखील बॉल जाईल कॅमेरामॅनच्या मागे. दर्जेदार षटकार आपण पाहतोय. चौदा चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. सामना ऑलरेडी आता पूर्णपणे खुला झालाय. बॅटिंग करता श्रेयस इलेव्हन संघाचे फलंदाज पुढून खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल चाललाय. जितकी जास्त उंची अंतर पाहावं लागेल लांबी कमी होती आणि ते लॉंग ऑफला टिपली गेली असेल. फलंदाज होईल बाद. डाऊन द बॉल सुदर्शन जाधव चांगली इथे मात्र सेल टिपत असताना नो मिस्टेक. फलंदाज बाद. तेरा बॉल आणि आता 9 धावांची गरज आहे मॅच मध्ये. शेवटचा चेंडू भरपूर निर्णायक राहील रोहितचा. त्याच्यावरती आक्रमण केलं. 2 षटकार आलेत. 2 षटकार अक्षय देशमुखच्या विरोधात 2 षटकार रोहितच्या विरोधात आणि इथून मात्र धावसंख्येला एक मोठा आकार देण्याचा प्रयत्न धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होतोय आणि श्रेयस इलेव्हन दिवागाव संघ सध्याच्या घडीला मजबूत स्थितीमध्ये कारण 13 चेंडू शिल्लक आहेत. 9ची गरज आहे. ड्राइव्ह करत असताना सॉफ्ट हँड बॅक लिफ्टला खाली ठेवलाय. एक्स्ट्रा कव्हरला पण पाहतो. हा बॉल चाललाय शिफारशीच्या लगत आणि तिथे या किमान 3 धावा बोलतील आपण पाहतो. एकच धाव वाचवण्यात आले. वैभव सोनके यांचं आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र बैलगाडा संघटनेमध्ये एक मोठं नाव तसेच सिंगम बेडा ग्रुपचे अध्यक्ष दरम्यान समीर कदम यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती या मंचावरती आमचे आचार्य समीर कदम त्यांच्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. तुम्हाला जसा मेनू हवा तसा दुपारच्या सत्रामध्ये तो मेनू त्यांच्या वतीने तयार करण्यात येईल.
अशा उत्तम प्रकारच्या उत्तम दर्जाच्या आचार्य आपल्याला पाहायला मिळते. समीर कदम आणि त्यांच्या साथीनं मन्या राऊत. राऊंड विकेट. ड्राईव्ह करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह आणि आता इथे गोलंदाज अली येतात. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मी म्हणेन या मॅच मध्ये यश ग्रुपने केला. मागच्या मॅच मध्ये अलीने पहिले षटक हाताळलं होतं, आता अक्षयला देण्यात आलं. मागच्या मॅच मध्ये रोहितने चौथं षटक हाताळलं, आता सेकंड ओव्हर मध्ये रोहित आला. काहीतरी वेगळं आणि कदाचित हे ते अंगलट आलेला प्रयत्न आपण पाहतोय. राऊंड विकेट. पुढे एकदा सॉफ्ट हँडने अली चांगली गोलंदाजी करतात. मग या गोलंदाजाला पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले सेकंड ओव्हर मध्ये का पाचारण केलं नाही, आता मोठा प्रश्न यश ग्रुप समोर उभा राहिलेला आहे. ऑलरेडी सामना तर खुला आहे. येणारे 10 बॉल 6ची गरज आहे. ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय, कदाचित मोठा फटक्यांपासून ते वंचित ठेवतात. चांगली गोलंदाजी करतात अली. अद्यापर्यंत प्रभाव टाकत असताना या षटकामध्ये प्रभावशाली गोलंदाजी या मॅच मध्ये प्रभाव टाकला त्याने. 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर सिंगल आली. इथे लाईन भरपूर चांगले पाहायला मिळते. कदाचित आता डोकेदुखी ठरते गोलंदाज अलीची गोलंदाजी. आणि आता रोहित, अक्षय, गौरव म्हात्रे, सुदर्शन जाधव, प्रणव लाड हे देखील हेच म्हणत असतील की कदाचित अलीला जर आपण पहिल्या षटकात आणलं असतं तर कुठेतरी बदल पाहायला मिळाला असता, धाबा चांगल्या पाहायला मिळाला असता, इक्वेशन वेगळं असतं. यावेळेस आपण पाहतो भरपूर जोरात टाकण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस होता, ड्राईव्ह केला, लॉफ्टेड ड्राईव्ह, एक सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो, कारण किमान कमी धावा आहेत त्या वाचवण्याचा प्रयत्न अलीच आहे. जिथे 10 चेंडू 6ची गरज होती, आता 7 बॉल 4ची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल जर चांगला आला डॉट किंवा विकेट तर मात्र कमबॅक होऊ शकतो शेवटच्या अंतिम मॅच मध्ये. अंतिम षटकामध्ये खोलवा टप्पाचा बॉल आपण पाहतोय. अली आता स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न होता आणि आता एक सिंगल आली. 6 बॉल 3ची गरज. अलीची गोलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. हरला तरी चालेल, परंतु जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की आजचा खेळ हा आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. श्रेयस 11 हा संघ आपण पाहिला तर मजबूत स्थितीमध्ये या सर्वांना या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय समीर शेठ धारवे यांचा ठिकाणी आगमन होतं. SSD ग्रुपचे सर्वेसर्वा आणि या सर्वांना त्यांच्या समवेत आदरणीय देवेंद्र बालुसरे ॲग्रो फार्म हाऊस आणि रिसॉर्टचे सर्वेसर्वा काजू शेठ यांचे आगमन होतं. सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांना विनंती आपण या मंचावरती. सहा बॉल आणि आता गरज आहे ते 3 धावांची. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल या वेळेस आपण पाहतो लॉंग ऑनला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षण थोडंसं पुढे घेण्यात आलंय, परंतु रोहितच्या वरून डोक्यावरून हा बॉल फ्लाय झालाय आणि ते विजयी चौकार मिळेल. श्रेयस 11 दिवा गाव संघ या ठिकाणी विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड अँड टफ लक टीम यश ग्रुप.